नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शेअर त्यांच्याच प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यांमध्ये बाय केली आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 10 कंपन्या आणि त्यांच्या प्रमोटर्सने या कंपन्याचे किती शेअर बाय केले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया शोभा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.78%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.03%, डी आय एसची होल्डिंग आहे 24.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.04%. आणि या कंपनीचे त्याच्या प्रमोटरने 68,79,007 शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 569 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हेल्थकेअर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.19%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.01%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.45%. आणि या कंपनीचे याच्या प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 21,60,000 शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 143 कोटी रुपये. चला आता बोलूया लाउड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.48%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.97%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 32.78%. आणि या कंपनीचे त्याच्या प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 9,28,400 शेअर बाय केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 110 कोटी रुपये. चला आता बोलूया किओस कॉर्प लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.56%, एफ आय एसची होल्डिंग आहे 15.24%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.45% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.73%. आणि या कंपनीचे त्याच्या प्रमोटरने 7,54,437 शेअर बाय केले आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, ज्याची व्हॅल्यू निघते 46 कोटी रुपये. चला आता बोलूया सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.71%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.12% आणि डी आय एसची होल्डिंग आहे 0%. आणि मित्रांनो, या कंपनीचे याच्या प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 2,30,00,000 शेअर बाय केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 39 कोटी रुपये. चला आता बोलूया सॉम डिस्टिलरीज अँड बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.31%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.90%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 62.77%. आणि या कंपनीचे त्याच्या प्रमोटरने 30,30,300 शेअर बाय केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 33 कोटी रुपये. चला आता बोलूया जिंदल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.26%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.64%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.05% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 34.05%. आणि या कंपनीचे त्याच्या
प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 2,00,000 शेअर बाय केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 26 कोटी रुपये. चला आता बोलूया कृती इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.77%, FISची होल्डिंग आहे 0.01%, DISची होल्डिंग आहे 0% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.23%. आणि या कंपनीच्या प्रमोटरने या कंपनीचे फेब्रुवारी महिन्यामध्ये 15,00,000 शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 24 कोटी रुपये. चला आता बोलूया मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.27%, FISची होल्डिंग आहे 0.17%, DISची होल्डिंग आहे 0.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28.55%. आणि या कंपनीचे याच्या प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 40,00,000 शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 15 कोटी रुपये. चला आता बोलूया महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.06%, FISची होल्डिंग आहे 9.12%, DISची होल्डिंग आहे 3.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.96%. आणि या कंपनीचे याच्याच प्रमोटरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 2,13,499 शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 13 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या होत्या त्या 10 कंपन्या ज्याच्या प्रमोटर्सनेच त्याचे शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.